तर चला मित्रांनो, आपल्याला जायचं आहे गोव्याला. पुढचे 4 ते 5 दिवस गोव्यामध्ये आपल्याला राहायचं आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे, नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे. ही व्हिडिओची युट्यूबची सिरीज पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा, अजिबात चुकवू नका, कारण इंस्टावर कमी आणि युट्यूबवर व्हिडिओ जास्त येणार आहेत. तर भेटूया आता इथनं डायरेक्ट गोव्यामध्ये. तर गोव्याला आम्ही जाणार होतो ट्रेननं, त्यामुळे पोचलो पहिला किर्लोस्करवाडीमध्ये. पहिल्यांदाच मी किर्लोस्करवाडीला गेलेलो आणि तासगाव आणि पलूसची पोरं ही सगळी आपल्या सोबत आहेत. सगळ्यांना ट्रेनची नावं, त्यांची तिकीटं, त्यांच्या जागा तिथं वाटून देण्यात आल्या आणि त्यानंतर आम्ही वाट बघत बसलो, ते म्हणजे ट्रेनची, जी की 9 वाजता येणार आहे. ट्रेनचं नाव होतं गोवा एक्सप्रेस. जशी गाडी आली तशा घोषणा चालू झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. सत्याच्या नावानं. पिंडाच्या नावानं. येस पोरे थांबा, येस फाईव्ह आले, येस फाईव्ह आले थांबा. येस फाईव्ह कुठे गेले? तिकडे गेले काय? अरे होय यार. हॅलो सर, हाऊ आर यू? झोपल्या सगळी झोपल्या. स्लीपर ट्रेन होती, त्यामुळे किर्लोस्करवाडी ते मडगाव हे अंतर कापण्यास 255 रुपयाचं तिकीट होतं. पण एक नंबर निवांत झोपून आज जाणार होतो. आम्हाला खिडकीकडून शूटिंग दाखवलं असतं तुम्हाला. खरं कसं आहे, रेल्वेनं चोरून नेतात मन मोबाईल, त्यामुळे जरा हळूच. स्लीपर आहे. चला, गुड नाईट. भेटूया सकाळी पुण्यामध्ये, सॉरी गोव्यामध्ये. मला व्हेज थाली खाना आहे. त्यानंतर मी झोपेत असताना आले म्हणजे TC. पहिल्यांदाच ट्रेननं चाललेलो, मला वाटलं TC फोटो व्हिडिओ त्यानं काढू देतोय का नाही, का खवळतोय काय. तरी पण झोपलो तसंच. सकाळी जाग आली तर आम्ही मडगाव स्टेशनवर पोचलेलो. मडगाव स्टेशनवर पोचले 7 वाजता बरं का, आणि आम्हाला पुढची ट्रेन आहे 9 वाजता. आता काय करायचं 2 तास. चला बघूया काय तर करूया. तर अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता. आता आपण कुठं आलोय? माडगाव स्टेशनला आलोय. तर ही आमची गँग आहे सगळी. अजून ह्याची निम्मी कुठे गेली तर बघायला इकडे तिकडे काय. तर ही बघा शकता तुम्ही गर्दी. ही अशी गर्दी आहे इथे, जी तुम्हाला फक्त इथेच बघायला भेटेल. आणि असे शॉप लागलेले आहेत. हे आपले पैलवान. नमस्कार. आणि मी वटवाघूळ साहिल माने. धन्यवाद. तर आपण ते पाहू शकता. तर तुम्ही बघू शकता, हे जे झोपलेत हे आपले नाहीत, हे गरिबांचे आहेत, आपले नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर भावानं आता जस्ट मी इथं झोपलेलो. विषय काय झालता, आम्ही आले 7 वाजता आलतो. खरं आम्हाला नेक्स्ट ट्रेन आहे ती कनेक्टिंग आहे आणि ती 9:30 किंवा 9:15 वाजता आहे. त्यामुळे निवांत झोपलेलो. जरा तब्येत ठीक नाही, जरा नाश्ता करूया म्हणलं, नाहीतर ज्यूस वगैरे पिऊया, त्यानंतरच निघणार. बाकी पोरं बसलेत आहे तिथं. तर बाबानो, जसं तुम्हाला सांगितलं तब्येत ठीक नाही, आपण आलतो ज्यूस प्यायला. पण ह्यांनी मला ORS मागितल्यावर म्हणलं काय मेडिकल आहे का इथं, तर ORS दिलं त्यांच्या जवळच. ही बघा ORS. भारी वाटलं. जरा थंड पाणी घेतली, आता यात टाकून हळूहळू पिणार. झाले पुढे जाऊ दे.
धक्कादायक विषय 250 रुपयाला पाण्या जार आहे इथं 250. तर फायनली बागा बीचवर आपण पोचलोय. मी ऐकलेलं की गोव्यात काय गर्दी नाही काय नाही, पण गर्दी तशी तुम्ही पण बघू शकताय. भरपूर गर्दी आहे बरं का. आणि मला वाटते 31 डिसेंबरला तर ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असणार आहे. बघा आपण, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पुढं गर्दी किती होईल काय सांगता येत नाही, पण असं वाटतं की गर्दी भरपूर होणार आहे. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. गड्याला नुसता असला नाच. येस थँक्यू. हा 180 रुपये. राईस, रोटी, कर्ड, चना मसाला, फ्लावर, दाल, पापड, सलाड, लोणचं. आणि ज्याने आम्हाला ही ट्रिप दिली होती तेव्हा अजून आलेला असता. 1-1.5 दिवस झाले होते, म्हणून त्या स्वागतासाठी हा जल्लोष डान्स असं सगळा चालू आहे बरं का. सगळ्यात मोठा कंटेंट एकच आहे बोला. कुठे गेलं बाबा 5,000. गावात जेवायला आहे का बनेल बिनेल. भारीतल्या हॉटेलला आता आपण जेवायला आलोय. हॉटेलचं नाव आहे फिश डेक रेस्टॉरंट बार, जे की बागाच्या जवळच आहे. तर आता सगळे पोरं आपण जेवायला आलोय. आम्हाला वाटलेलं की जरा हॉटेल महाग असेल तरी पण आम्ही जेवायला आलोय. चला बघूया इथले प्राइसिंग आणि काय आपण जेवतोय ते सगळं आज बघूया. लॉबस्टर 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 फिश कॅच ऑफ द डे. याला काय, याला काय म्हणायचं रे, चावते काय. खेकडा बघ केवढा आहे. क्रॅब केवढा आहे रे खेकडा. देव केवढा आहे बघ. त्याला चाकरी काय व्हिडिओ बघितला काय. एक तास वेटिंग. गाड्या बोलवा, गाड्या बोलवा.
ही पोरं जा तिला काय तर करते बरं. काय विशेष नाही. कोण आहे तो? तुम्ही ना इथं आले मी राडा केलाय का माधव लोकर चलो चलो बैठ. यस यस. तो चलिए यस केले की. चला या बसून घ्या. हॉटेल भारी आहे तसं आहे ना. हॉटेल भारी आहे ना. एक नंबर हॉटेल आहे आणि इथली चव तुम्ही जर खाल्ली अरे आधीच जेवण अजून यायचं जेवण. अरे जेवण तरी होते की. शेवट आहे रे. ऑर्डर सांगा. एक असला पण सेक्शन आहे इथं बघा. तुम्हाला पाहिजे असेल ते घ्या. तुमचा काय विषय नाही. आईस बीस टाकून टीव्ही बिव्ही लावलाय भावांनी. ज्यूस बीस हाय काय काय. ही कसलं कसलं ज्यूस भरल्यात आणि बाटलीत. आपल्याला काय यातलं कळत नाही. त्यामुळे आलंय सध्या. बघा आता आपण काय काय करू शकते. काय काय यातलं बघू शकतोय. या सगळ्या गोष्टी गँग सगळे आपले बसले. पहिलवान फोटो काढायचं चालू आहे भावांचं या सगळ्यांचं बाकीच्या. हॉटेल फिश डेक कितीला काय आहे बघा जरा आपण. सूप 245 आहे की रे. वेरी चिकन थाळी बे काय कुठं लिहिले काय. लावा लय मागायला पनीर टिक्का 385. नुसता स्टीम राईस 195 रुपयाला आहे भावानं. अरे चिकन थाळी कुठली लिहिली रे यात. होय ब्लॉगर चिकन थाळी कुठली लिहिली. ब्लॉग मध्ये काय राव. ब्लॉग मध्ये घ्या म्हणलाय मला. टिटोज लेन मध्ये बघा तुम्हाला पॅराडाईज स्पाच्या खाली लेमन लाईन ही जी बिर्याणी आहे का नाही खरोखर क्वालिटी आहे म्हणायला लागल्यात. बघा ही पोरं कसली बिर्याणी खायला लागल्यात. हो का ही काय हो का निवांत बसून बिसून सगळं ओके मध्ये कार्यक्रम. कशी बिर्याणी एक नंबर क्वालिटी आहे ना. एक नंबर क्वालिटी. एक नंबर क्वालिटी. हे पहिलवान डबल घेतला पहिलवान. इकडे जरा आंघोळीला गर्दी असल्यामुळे ही बघा. वायरची पिशवी घेऊन तिथंच लेनला आलाय फिरायला. ब्लॉगर. 3,500 रुपये मध्ये गोव्याची ट्रिप काही झाली. ठोक. तुम्ही बघू शकता आज आपण आलोय आनंद टॅटू स्टुडिओ मध्ये. हे येते कलंगुटे मध्ये गोवा. तर तुम्ही बघू शकता हे जे आहे सर कितने में आप टैटू बनाते हो. 500 में.
500 में ये टैटू बनाते हैं तो ये डिजाइन चैनल है हमारा। तो ये डिजाइन देखो सब, ये सब डिजाइन से। ये वाला भी अच्छा है। इंस्टाग्राम पता है क्या? नाम क्या है? मेरा नाम नारायण। नारायण नारायण नारायण। $3,500 मध्ये गोवा ट्रिप कसा आला आहे? एवढं भारी वाटत, एवढी ट्रिप आमची भारी। तर शुभम यांची एंट्री झाली आहे। शुभम शिंदे, तुम्ही कोणासाठी टॅटू करताय ते तुम्ही बघू शकता। काकाची केस काढली आपण। बायको परमान काढले खाली बोललो जाऊ, काय बोललो जाऊ, पहिल्यांदा बोललो जाऊ। काय मत आहे तुमचं? तुमचं काय मत आहे? आपले ब्लॉगर, हा. खानदेशी ब्लॉगर आपल्या वाईफसाठी आता वाईफ चिडलेले आहे त्यांच्या, बरोबर आहे। त्यांना खुश करण्यासाठी आता टॅटू काढतायत, बाकी काही विषय नाही। तर तो विषय ब्लॉगरचा झाला, तर तुमचा विषय काय आहे? तुम्ही कोणासाठी काढणार आहे? आम्ही सिंगल माणसं आहे, त्यामुळे आमचा काही विषय नाही। बर, गोवा आम्हाला मागात पडली। तर तुम्ही बघू शकता काय ब्लॉगर आपले टॅटू काढणार आहेत आणि शुभम हे सिंगल आहेत। तर बायकोच प्रेम काय असते हे इकडून आपल्याला कळते आणि काय नसते ते इकडून कळते। धन्यवाद। अन्नी लागल्या, अन्नी सेटल आहे भावा। तर तुम्ही बघू शकता खायला पैसे नाही ती आणि राहायला पण पैसे नाही ती। तर हे आमचे पैलवान, हे तुम्ही बघताय पैलवान हे आमचे पैसे स्वतः घालून आम्हाला न्यायला गेले आणि त्यांच्या स्टाईल मध्ये तुम्हाला सांगतो की आम्हाला हेच नेणार शेवटपर्यंत, कुठं जाईल तिकडे। हे आपले ब्लॉगर, हे आपली गँग आहे सगळी आणि हे गोवा हे असं ठिकाण आहे की जिथून तुम्ही काय काय करू शकता आणि काय काय नाही। पण गोव्याला माणसं म्हणतात की यायचं यायचं यायचं, पण गोव्यात आपण काही झट काय करू शकत नाही, कारण इथं एवढं महाग आहे ना की तुम्ही विचार सुद्धा करू शकता किती महाग आहे इथं। गोवा तुला कसं वाटतंय अक्षय? काय एकदम महाग वाटते। तिथली वस्तू अशी आहे ना की 10 रुपयाची वस्तू 40, 50 रुपयाला विकायला लागली बस। गोवा तुम्हाला कसं वाटतंय? गोवा 10 रुपयाची वस्तू आम्ही भिक्काला लागलो, भिक्काला लागलोय आम्ही, भिक्काला इथे रस्त्यावर आलोय, रस्त्याला आम्ही। ही आपली सगळी गँग आहे, इकडे कपड्याचे शॉप आहे सगळे, रस्त्याला लागलोय रस्त्याला। सकाळी जाऊन काय होणार नाही। बर, आम्ही आली तेवढी भैया क्या क्या प्राइस है इसका? हाँ, ओनली 250 ला ओके। कॉम्बो इथे 490 रुपयाला मिळणार आहे। सामान ठेवायचं आहे की मग काय? ओके, थँक्यू। एक जण आम्हाला म्हटलं 100ला चड्डी पॅन्ट सगळं आहे, इथं 500 गेलं तर नाही म्हणते कपडे, 500 पॅन्ट आम्हाला कळालेलं की इथे 150 ते 200 रुपयाला अंडरपॅन्ट आणि हे आहे, पण इथे काय सुद्धा नाही, सगळं महाग बोड्याचं आहे। तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर याच असेल ऑफ सीझनला असेल, ऑन सीझनला अजिबात यायचं नाही या गोव्यामध्ये, असं सगळा विषय येत। विषय काय झालाय आपण बघूया, काय विषय झालाय? 3 दिवस झाले एकाच बीचवर येतोय, एकाच हॉटेलला जेवतोय। आम्हाला एक एजंटवाला म्हणलेला की तुम्हाला ह्या दिवशी ही भेटणार, त्या दिवशी ही भेटणार, अनलिमिटेड जेवण भेटणार। आणि आता आम्हाला इथे येऊन
असं केलेलं आहे. हा आणि 3000ला असं केलेलं आहे ध्यानात ठेवा. आता काय करायचं जेवाय पोरं म्हणून आली घरी चला घरी चला. पोरं म्हणते ती घरी आम्हाला द्या. इचरा प्रत्येकाला आता विषय झालाय भीक मागून खायची अवस्था आमच्या गावात आलेली आहे. काय करायचं बघा. हा. आणि आम्हाला इथं आणून असं केलेलं आहे. आता तुम्ही अक्षय काय बघा. पुढच्या वेळी गोव्याला येणार का नाही? अजिबात नाही. अजिबात येणार नाही म्हणजे पुढच्या वेळी गोव्याला येणार का नाही? अजिबात नाही. तुम्ही येणार का नाही पुढच्या वेळी गोव्याला? आमचा भाऊ येऊ म्हणतो गोव्याला मी पुढच्या वेळी येणार पण बायको सोबत येणार. जोडीने येणार. 30 रुपयाच्या गोष्टी 10,000 रुपयाच्या गोष्टी 40 50 रुपयाला गोष्टी या. अजिबात येऊ नका. याचं असलं तर एकटं या नाही येऊच नका. पहिलवानाने सगळं नियम केलाय काय काय केलंय त्यासनी माहित. जेवायला चला. जेवायला चला. तर तुम्ही बघू शकता वृंदावन बार अँड रेस्टॉरंट मध्ये आपण आलो. वृंदावन बार अँड रेस्टॉरंट मध्ये वृंदावन रेस्टॉरंट बार मध्ये आलोय. तर इथं बजेट जुळलं तरच आपण इथं जेवण करायचं नाही तर आपण जेवण करायचं नाही. आमचं बजेट लय कमी आहे तुम्हाला सांगतो. आमचं बजेट लय लो आहे. हा तर तुम्ही बघू शकता ही आपली जागा आहे. तिथे आपण सगळं बसणार आहे. काहीच करू नका. शेवट करायचं आहे सगळं. मला अजून एक सांगतो ह्या हॉटेलमध्ये जेवण एक नंबर आहे. आम्ही जेव्हा पहिल्या फर्स्ट टाइम आलतो तेव्हा व्हेज आम्ही खाल्लेलं एक नंबर जेवण आहे की जेवणाची क्वालिटी अशी आहे. इथं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला पत्ता सांगतो. गोवा कलंगुटे बीचच्या जवळच आहे. 200-300 मीटरच्या अंतरावर. तुमचा पत्ता सांगा कुठला? कलंगुट बीच वृंदावन. हा इधर आने का और मस्त खाने का. मित्रांनो आजचा आपला हा गोव्यातला शेवटचा दिवस आहे. पण आज ब्लॉगिंग मी करणार नसो. आपले वटवागुळ ब्लॉगर करणार आहेत. दिवसाला आज जागे झालेत. आज मी सगळं व्लॉगिंग करणार आहे. आज त्यांना सुट्टी दिली आपण. आज फक्त आपल्या वाई सगळं व्लॉगिंग कशी होत्या शेवट सांगायचे आपल्याला. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब शेअर सगळं झालं पाहिजे. चला आता मला गोवा दाखवतो मला. चला आता तुम्हाला गोवा दाखवतो. तर तुम्ही आता बघू शकताय आम्ही थांबलोय वृंदावन हॉटेलला गोव्याच्या कलंगुटे मध्ये. तर हे तुम्ही ताट सिस्टीम बघू शकताय. ही ताट सिस्टीम चिकन थाळी आहे. चिकन थाळी येत आहे 300 रुपयाला. आपल्या गावाकडे ही थाळी 110 मध्ये अनलिमिटेड गावाने शेवट काय अनलिमिटेड. रोट्या आण रे म्हणायचं नुसतं रोट्या. एक्सपिरियन्स काय आहे तुमचा? आम्ही जाणार आहे क्रुझर मागवले आहे. आपल्या गोल्डन मायने क्रुझर मागवलेले आहे. तर क्रुझर घेऊन आम्ही रात्री किती वाजेपर्यंत क्रुझर येणार? 12 नंतर आम्ही क्रुझरने जाणार आहे. आम्ही रात्रीच्या 12 वाजता क्रुझरने आपण जायचं. अक्षय तुला मान्य आहे बाबा? तर तुमचा एक्सपिरियन्स लय जोरात होता मला माहित आहे. पण अजिबात येणार सुद्धा नाही म्हणजे अजिबात चांगलं नाही. काय सुद्धा चांगलं नाही. सगळं बाद बोडायला आहे. सगळं एवढं बाद आहे का नाही सगळं. काय वस्तू द्या काय ती रशियन आणि काय ती पोरं काय सगळं बघा भंगार बोडायला आहे सगळी. अहो आपलं गाव परवडलं. सांगली जिल्ह्यात किती गावं फिरण्यासारखी गाव व्हायची माहिती आहे का तुम्हाला? ती गावं जर तुम्ही फिरला तर तुम्हाला आठवडाभर चालायची नाही गावं ती. नुसतं फिरायचं आणि बघायचं फिरायचं आणि बघायचं. सगळा बघा बाद धंदा निवड. गोवा म्हणते पण काय सुद्धा चांगलं नाही. रेंटवरच्या गाड्या 300-400 रुपयाला गाड्या आहेत रेंटवरच्या. बघा आता तुम्हाला पत्रिका काय. हे आमची सगळी गँग आहे. हातवर करा. जय वटवाघूळ. कोण म्हटलं तुम्हाला की गोव्याला गर्दी रस्त्या? तर गोव्यालाही बघा गर्दी बिन्नाट गर्दी बिन्नाट. शेवट गर्दी बघा तुम्ही बघा. दुपारचं ऊन आहे सगळं आहे पण काय पब्लिकला घेणं देणं नाही. पब्लिकला फक्त एन्जॉय करायचं. एन्जॉय हे तुम्ही बघू शकता. आम्ही बघा एन्जॉय करायसाठी आल्या. दुपारचं पब्लिक बघा. पब्लिक बघा. पब्लिक
घाम बघा घाम कडक उन्हात घाम बघायचं नुसता घाम. तर तुम्ही बघू शकताय आपण आलो गोवा कलंगुट्टे बीच वर. रोज इथे येत आहे ब्लॉगर रोज. रोज इथे येतोय म्हणजे पर्यायच नाही राहिला. पहिले आम्हाला बघू शकता पब्लिक. कोण म्हणतंय गोव्यात गर्दी नाही, गोव्यात गर्दी ये गेल्यात ठेवा, अजून जरा थांबा आणि गोवा रात्रपर्यंत बघायचे. गर्दी पण आहे आणि दर्दी पण आहे, गर्दी पण आहे, सगळं तुम्हाला मिळणार सगळं. याला दाखवा. हे आपला भाव आहे, तासगावचा आहे, कुंडल आहे सॉरी कुंडल. आता आम्ही जाणार आहे समुद्रात आणि समुद्रात जाऊन काय करतोय काय नाही रशियन दिसली ते पुढच्या ब्लॉग मध्ये आपण कंटिन्यू करणार आहे. धन्यवाद. ही पब्लिक झाले गोव्याला, नसती गर्दी गर्दी गर्दी. हॉटेलला गर्दी, पबला गर्दी, डान्सला गर्दी, नसत्या गर्दी चालू आहे खतरनाक. उद्या न्यू इयर असल्यामुळे आज लास्ट दिवस अशा ट्रिपा. आपण गेलो मागं गेलो आपलं. पब्लिक बघा पब्लिक कशी आहे. पब्लिक नाचकुळा हो का. सूर्य शेवटचा सूर्य आजचा शेवटचा सूर्य, वर्षाचा शेवटचा सूर्य आहे. हे बघा शाबास. ही कॅसेट आहे, अशी कॅसेट भरपूर तुम्हाला मिळणार. डान्स असे झोपलेले आहेत सगळे असे. ते तुम्ही बघू शकता रशियन्स वगैरे सगळे आहेत. ते तुम्ही बघू शकता. हो का तिकडे बोटिंग वगैरे चालू आहे, तिकडे पॅराशूट लँडिंग वगैरे सगळं चालू आहे. बघा हो का, तुम्हाला दिसते का बघा. कॅमेऱ्यातून तुम्हाला दिसणारच. अहो दिसणार ना, का नाही दिसणार. दिसायसाठीच तर घेतले आपण मोबाईल. जरा थंब काढा, आता कॅमेरा येणार आहे लवकरच. तुम्हाला नवीन सरप्राईज सुद्धा मिळणार आहे. पब्लिक बघा, पब्लिक एंटरप्रेन्योर आहे बघा. हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. अरे लाजायचं ना. MS-10 म्हणतात इथे. MS-10ची माणसं लई एड बॉडीची ती. बघा इथं काहीतरी काळा जादू केला कोणीतरी. बस हे असलं पण करतात लोक इथे, असलं पण करतात लोक इथे. एका कपड्याची तुम्हाला लय लोक दिसणार अशी. हे बघा पोलीस प्रत्येक जागी फिरत असतात अशी प्रत्येक जागी पोलीस फिरत असतात. कारण त्यांचं कामच आहे हो सेफ्टी करणं. तिकडे बघा, तिकडे पण आहे ना हो, तुम्हाला दिसते का बघा ते. आता हे सॉरी हे होतंय ब्लर होतंय, पण तिकडे सुद्धा असे सारखे राऊंड मारत फिरतात. कारण कोण तिकडे जाऊ नये म्हणून तिकडे असे फिरतात. बरं तुम्हाला सांगतो का, हे तुम्हाला दिसते का इथं त्याच्यावर एक माणूस बसलेला असतो. हा सगळ्या राऊंडवर चेक करत असतो की तिकडे कोण गेले का. आणि एक गाडी पण फिरत असते, ते तुम्हाला दाखवतो. जर आली तर दाखवतो, आली तर आली, नाही तर नाही. भरपूर असं. आणि काय जर म्हणतात की गोव्याला आता पहिल्यासारखी गर्दी नसत्या, तर असं काय नसते. गोव्याला हो का तुम्ही हो का पहिल्यासारखी किती गर्दी तुम्हाला झूम करून दाखवतो. गर्दी बघा, गर्दी बघा. ही अशा पहिली गोव्यासारखी गर्दी बघा बघा. तिकडे डीजे वगैरे असतो सगळा. डीजे संध्याकाळचा आज 31 आहे म्हणलं खूप गर्दी असणार आहे. डीजे वगैरे सगळं असणार आहे. डीजे वगैरे तुम्हाला सगळ्या बातम्या आपण ब्लॉगद्वारे सगळे देणार आहे. कपल्स वगैरे सगळे असे नवीन रशियन्स हे तुम्हाला असलं बघायला मिळतंय. शेवट रे. तिकडे तुम्हाला अजून एक कॅसेट दाखवतो. तोंड उघडून झोपलेला माणूस आहे, नाद करायला. अशी मैफिल जमते. अरे जी मैफिल मित्रांमध्ये असत्या ती फॅमिलीमध्ये नसत्या, ध्यानात ठेवा. त्यामुळे इकडे जर याच असलं तर फॅमिली बरोबर येऊ नका, मित्रांसोबत या. मित्र बघा, ही बघा ही अशी मस्ती. हे कसं झालं गावाकडे जसे आपण पाठ करतो ना तसं काम झाले बघा. हे
हे बरोबर इकडे गेले बघा हे बघा बघा हे सगळे असे समुद्र लागते त्यांना अरबी समुद्र अरबी समुद्र म्हणतात याला. दाखवा भावाचा शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय. कुठून आलाय तुम्ही? राजमाताची कर्नाटका. जय कुठून आलाय? छत्रपती शिवाजी महाराज की गुलबर्गा. तर बघा मित्रांनो एक कर्नाटका गुलबर्गावरून आलेत आणि ते आपल्या महाराजांचे जयघोष करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय श्रीराम. ओके बाय. तर तुम्ही बघू शकता कर्नाटकातून सुद्धा आपल्या महाराजांचे जयघोष होते. अहो होणार ना का नाही होणार शेवट आहे हो. हे बघा पोर भारतीय पोर आहेत आपली रशियनचा फोटो काढायला आला. चांगला आहे एकदम ट्रेंडी सर्कल आहे. बॅक साईडनं म्हणतात बॅक साईडनं फोटो काढा म्हणतात आमचे. हे बघा रशियन गाइस गोवा के बीच पे स्पाइडरमैन भाई स्पाइडरमैन. बोला कैसा लग रहा है आपको इधर? बहुत बढ़िया लग रहा है. बिल्कुल क्लियर. और ये भेज आपने कैसे बनाया है? मतलब क्या इसमें क्या किया जाए? मेरा बचपन का सपना था कि मैं बीच पे ओके स्पाइडरमैन के कपड़े पहन के वॉक करूं, तो आज मैं वॉक कर रहा हूँ. वर आल्यावर बघा बारक्या पोरांना येऊन आपले असते बरं का. काय भानगडा का आम्हाला पाडू यांचं पाडू बाई पाडवा. मराठी आहे का तुम्ही? हिंदी आहे का इंग्लिश? मित्रांनो अजून एक तुम्हाला मी सांगतो. लहानपण जे असते ते हे बघा हे असते लहानपण. हे लहानपणी जे आपण करत होतो ना ते 18+ झाल्यावर आपण नाही करू शकत. तर प्रत्येक लाईफ प्रत्येक क्षण आनंदीत प्रत्येक क्षण जेव्हा तुम्ही आनंदीत जगताला त्यावेळेस तुमची लाईफ ही अजून बेस्ट होणार आणि अजून तुम्ही एन्जॉय करणार लाईफमध्ये. त्यांना बघून आमचं आम्हाला लहानपण आठवलं. मित्रांनो तुम्ही जेव्हा बीचवर येता तेव्हा तुम्ही ह्या बनाना राईडवर जेव्हा तुम्ही बसताना त्यावेळेस त्यांच्या मागचं कष्ट किती असते हे तुम्ही बघू शकता. हातानं हवा मारायला लागते हातानं. भैया ये सब हाथ से मारना पडता है ऊपर करने के लिए. हातानं हवा मारायला लागते तेव्हा जाऊन तुम्ही ह्या राईडची मजा घेऊ शकता या समुद्रात. तर एवढं सोपं नसते. प्रत्येक कामामागे कष्ट असतेच. तुम्ही फक्त एन्जॉय करा. आम्ही तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवणारच आहे. काळजी करू नका. रशियन माणसं तर मला फुटू दे. काय करायचं अरे जिंदगी झेंड झाली आपली. तुम्ही आता बघू शकताय शेवटचा सूर्योदय आहे 2024चा. फक्त तुम्ही जर दर्शन घेतलं नाही तर 25 मध्ये ज्यांची कोणाचं लग्न झालं नाही त्यांची लग्न होणार नाहीतच. त्यांना ठेवायचं. सूर्योदय बघून घ्या आता. सर सोय काय असते. ह्या ट्रिपचा टोटल खर्च होता फक्त 3200 रुपये, ज्यामध्ये आम्ही 3 दिवस गोव्यात राहिलो खाल्लो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.